अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकीचा फोन आलाय। मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा कॉल आला। सलमानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे, तर बॉम्बनं गाडी उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सलमानच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। कल ट्रैफिक कंट्रोल वर्ली के ऑफिस में अभिनेता सलमान खान का इसमें एक धमकी का मैसेज आया था व्हाट्सएप पे। उसके हिसाब से हमने वर्ली पुलिस स्टेशन में 351(2) और 3 के तहत गुना दाखिल किया है। आगे की कार्रवाई चालू है। दरम्यान यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कोणी असो, या देशातला नागरिक, या महाराष्ट्रातला, या मुंबईतला नागरिक सुरक्षितच राहायला पाहिजे, सुरक्षितच राहील। सुरक्षेची काळजी सरकार पूर्ण घेईल। धमक्या देणारे घाबरट आहेत, धमक्या देणारे स्वतःचं अस्तित्व दाखवू पाहत आहेत, धमक्या देणारे स्वतःकडे ध्यान आकर्षित करू पाहत आहेत। कायदा व्यवस्था चोख आहे। सलमान खान असो तो कोणी असो, याच्याबद्दल सुरक्षेची काळजी राज्य सरकार परिपूर्ण घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।